नमस्कार, तुमचं स्वागत आहे आज माझ्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण VLCCचा गोल्ड फेशियल किट रिव्ह्यू बघणार आहोत. त्यामध्ये आपल्याला 6 स्टेप्स येतात, 6. त्याच्यामध्ये पहिला आहे गोल्ड फेशियल क्लीन्झर, सेकंड स्क्रब आहे, थर्ड जेल आहे, फोर्थ फेशियल क्रीम आहे आणि फिफ्थ पील ऑफ मास्क आणि सिक्स्थ आहे मॉइश्चरायझिंग जेल. असे आपल्याला 6 स्टेप भेटणार आहेत. तर आपण ट्राय करून बघूया कसा आहे हा फेशियल. पहिला आपण घेऊया क्लीन्झर. क्लीन्झरने पूर्ण फेस क्लीन करून घेऊ, मसाज करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण सेकंड स्टेप करूया. पहिलाच आपण फेस आपला चांगला धुवून घ्यायचा, चेहरा क्लीन असावा. त्यानंतर मग आपण फेशियल करायला घेऊया. अशा प्रकारे क्लीन्झर आहे, तो घेऊन पूर्ण चेहऱ्याला लावून आपण फर्स्ट स्टेप आहे ही क्लीन्झिंगची, ते लावून पूर्ण चेहऱ्याला मसाज करून घेऊ. स्मेल खूप भारी आहे, याचा वास खूप भारी येत होता, छान आहे. अशा प्रकारे पूर्ण मसाज करून घेऊया आपण पूर्ण चेहऱ्याला. हलक्या हाताने एकदम मसाज द्यायचा, जास्ती रफली मसाज नाही द्यायचा, एकदम सॉफ्टली. लगेच स्किन मध्ये ऑब्झर्व होतो, छान आहे. त्याच्यावरतीच आपण सेकंड स्टेप लावणार आहोत, स्क्रब करणार आहोत. हे आहे स्क्रब. पॅकिंग खूप छान आहे, पूर्ण बॉटल ट्यूब आहेत ना, त्या अशा प्रकारे पॅक केलेल्या आहेत. त्या अशा खोलून नंतर मग यूज करायच्या. प्रोडक्ट पण छान आहे. एका किट मध्ये तुम्ही 2 वेळा फेशियल करू शकता. जेल फॉर्म मध्ये आहे हा स्क्रब, पूर्ण जेल आहे. स्मेल खूप भारी येत होती याची, पूर्ण प्रोडक्टचे एवढं स्मेल भारी आहे ना, खूप फ्रेश आणि भारी एकदम वाटत होतं. तर पूर्ण अशा प्रकारे आपण पूर्ण स्क्रब करून घेऊया छान हलक्या हाताने, म्हणजे पूर्ण आपली डल स्किन निघून जाईल आणि छान ग्लो येईल. तर बघू शकता अशा प्रकारे मी ज्या प्रकारे करते ना, तशाच प्रकारे तुम्हाला सेम मसाज द्यायची आहे. त्याने आपला ब्लड सर्क्युलेशन वाढतो आणि छान ग्लो पण येतो चेहऱ्यावरती. बघू शकता पूर्ण छान झाला आहे फेस. नंतर आपण वॉश करूया. स्क्रब झाल्यानंतर आपली थर्ड स्टेप आहे जेल. जेलनी आपल्याला मसाज द्यायची आहे. व्हाईट कलरचा जेल आहे हा, बघू शकता अशा प्रकारे छान आहे तो. प्रत्येक याच्यामध्ये ना खूप स्मेल भारी येत होती, छान वाटत होतं एकदम. थर्ड स्टेप करतोय आपण जेल मसाज. मी खूप वेळा ऐकलं होतं VLCCचा खूप भारी आहे फेशियल, खूप भारी आहे, ट्राय करून बघूया, म्हणून मग मी ट्राय करायला घेतला. छान आहे, पण तो छान ग्लो दिला त्याने आणि खूप भारी वाटत होता, शायनी फेस वाटत होता. बघू शकता अशा प्रकारे छान मसाज दिला ना, पूर्ण स्किन मध्ये ऑब्झर्व होतो हा जेल. बघू शकता वॉश नाही करायचा आता आपण, जेलने मसाज केला ना. आता फोर्थ स्टेप आहे आपली क्रीम. क्रीमने आता आपण फोर्थ स्टेप करणार आहोत कंप्लीट. क्रीमने छान मसाज द्यायची. क्रीम पण पूर्ण आपल्या स्किन मध्ये ऑब्झर्व झाली पाहिजे. अशा प्रकारे छान हलक्या हाताने मसाज द्यायचा, म्हणजे छान एकदम ग्लो येतो आणि खूप भारी वाटतं. बघू शकता आपण जशी जशी मसाज करत जाऊ ना, तसं प्रोडक्ट आपल्या स्किन मध्ये ऑब्झर्व व्हायला लागतं. जर तुमची जास्त डल स्किन झाली असेल ना, तर तुम्ही आणखीन प्रोडक्ट घेऊन ना मसाज देऊ शकता, म्हणजे पूर्ण डल स्किन निघून जाते आणि ग्लोईंग शायनी फेस होतो. पूर्ण ऑब्झर्व झाली आहे क्रीम पण फेस मध्ये, बघू शकता किती छान.
आता आपण वॉश नाही करायचा, नंतर आपण लावणार आहोत मास्क. हा आहे पील ऑफ मास्क, गोल्ड पील ऑफ मास्क आहे. तो एकदम असा लागत पण नव्हता, एकदम हे होता, जेल जेल टाईप होता तो, व्यवस्थित लागत नव्हता. आणि जिकडे आपण डबल लावलं ना तिकडे पसरवायचा प्रयत्न केला ना तो परत हे होत होता, तो पूर्णच पसरून जात होता. त्यामुळं मला काय व्यवस्थित नाही वाटलं एवढा मास्क. पण स्मेल खूप भारी होती आणि काढल्यानंतर पण ग्लो छान येत होता. पण लावताना खूप प्रॉब्लेम देत होता मास्क. पण ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स सगळे निघाले त्याने. आणि एकदम तो पील करताना पण काही त्रास नाही झाला, सॉफ्ट आहे. पण लागतच नव्हता नीट व्यवस्थित तो. नंतर आपण सुकून देऊया. पूर्ण सुकल्यानंतर मग आपण तो मास्क पील करून घेऊया. हे बघू शकता, सुकलाय माझा पूर्ण मास्क, अशा प्रकारे निघत होता. बघू शकता तुम्ही, पूर्ण मी सगळीकडून काढून घेतला. लागलाच नव्हता तो नीट, तर कसं काय निघेल, तरी पण निघाला तो छान. लगेच ग्लो देत होता मास्क काढल्यानंतर ना, पूर्ण ग्लो देत होता. अशा प्रकारे पूर्ण आपण सगळीकडून पील करून घेऊया हा मास्क. मला पील ऑफ मास्क जरा पण आवडत नाहीये. ते वॉशेबल मास्क चांगले असतात, लावायचे लगेच धुतले. हे निघत पण नाहीत लवकर आणि खूप त्रास देतात. बघू शकता, अशा प्रकारे मी पूर्ण पील करून घेतला आहे. आता मी फेस वॉश करून घेणार आहे. पाण्याने धुतल्यानंतर बघू शकता असं किती छान ग्लोईंग स्किन दिसते, पूर्ण शायनी स्किन दिसते. आणि पूर्ण ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स पूर्ण निघून गेले आणि एकदम फेस ग्लोईंग दिसत होता, शायनी आणि फ्रेश पण वाटत होतं खूप. आता आहे आपला स्टेप 6 मॉइश्चरायझिंग जेल. मॉइश्चरायझिंग जेल लावून आपण आपलं फेशियल कंप्लीट होईल. हे लास्ट स्टेप आहे. मॉइश्चरायझर लावून मग झाल्यानंतर वॉश नाही करायचं, मॉइश्चरायझर लावून ठेवायचं ते तसंच. बघू शकता किती खूप शायनी आणि ग्लोईंग दिसतोय फेस. छान आहे हा फेशियल, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. असेच मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील, तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि एकदा हा फेशियल ट्राय करा आणि मला कमेंट नक्की करा. बघू शकता किती फेस ग्लोईंग आणि शायनी वाटतोय. स्मेल खूप भारी येत होती, प्रोडक्टचे स्मेल खूप भारी आहेत. एकदम सॉफ्ट सॉफ्ट स्किन झालीये आणि ग्लो पण खूप करते. शाईन दिला त्याने लगेच. आणि मॉइश्चरायझर लावल्यामुळे एकदम ऑइली नाही झाला फेस, छान वाटत होता, एकदम फ्रेश. बघू शकता. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.